दीप प्रज्वलन संकेत नाही तर संकल्प. संकल्प विकासाचा प्रकाश पेरण्याचा, संकल्प तेजोमय वारसा जपण्याचा, संकल्प भाऊ साहेबांचे विचार पुढे नेण्याचा, संकल्प सामाजिक जाणीवा जिवंत ठेवण्याचा, संकल्प नवनिर्मितीचा, संकल्प सृजनांचा, संकल्प विवेकाचा. येथे दिव्यांचा ऐसा प्रकाश व्हावा, प्रत्येक झोपडीचा अंधार मावळावा. झाले पुढे आता चंद्र सूर्य तारे, माणूस माणसाला आता तरी कळावा. हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा, हीच सद्भावना, हीच मनोकामना आणि या संकल्पासह दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. मान्य मराठा, विनंती आहे की आपण पद्मश्री भाऊसाहेब वरकर, अण्णासाहेब वरकर, माईसाहेब वरकर आणि बापूजी बाबाजी जाधव साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं. जीवनातला कणकण ज्यांनी वेचला समाजासाठी, जपून ठेवतो हृदय मंदिरी आपल्या अनंत स्मृती, आपल्या अनंत स्मृती. अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो, तसेच जीवन फुलवण्यासाठी असामान्य व्यक्तिमत्वाची गरज असते. ज्यांनी आपल्याला घडविले, ज्यांनी आपल्याला सावरले, ज्यांनी आपल्या जीवनाला दिशा दिली, असे पद्मश्री भाऊसाहेब वरकर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे नाते तुटत नाही. माणसे संपली तरी संबंध मिटत नाही. शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही. तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटत नाही. तुमच्या कर्तृत्वाचे देणे फिटत नाही. त्यांच्या प्रेमाने व विचाराने आमच्या जीवनाला एक दिशा मिळाली, वेग केव्हा आकार मिळाला, असे परमपूज्य बाबा आज आपल्यामध्ये नाही. त्याचे फार दुःख होतं. श्री किरण यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी बाबांच्या आठवणींना उजाळा द्यावा. धन्यवाद सर. सदा जगाच्या कारणी चंदना परी घसरा, अरे स्वतः मध्ये त्याले देव दिसरा दिसरा. स्वतः झाला रे दगड धाव टाकीचा सोसला, स्वतः झाला रे दगड धाव टाकीचा सोसला, अरे दगडात त्याले देव दिसरा दिसरा. त्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ओळीप्रमाणे यथार्थ जीवन जगणारे, वसईच्या पूर्वपट्टीतील प्रत्येक व्यक्तीच्या स्मृतीपटलावर गेली 6 दशके आपल्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याने अधिराज्य गाजवणारे एक शिक्षण महर्षी, निष्ठावंत समाजसेवक व कुशल राजकारणी असा 89 वर्षाचा प्रदीर्घ लोकहिताचा विधायक प्रवास करणारे या पंचक्रोशीतील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना बाबा, दादा, मामा व बापू या विशेष नामाने परिचित असणारे पद्मश्री कैलासवासी भाऊसाहेब वरकर, माजी राज्यमंत्री ताराबाई वरकर यांचे एकनिष्ठ सहकारी असणारे कालकथित आदरणीय शांताराम बापूजी जाधव यांच्या दीपस्तंभाप्रमाणे कार्याला भावपूर्ण आदरांजली व अभिवादन. आर्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विकास बंधू सर म्हणजे आपले सर्वांची प्रेरणास्थान आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर श्री अजयजी पाटील एक कार्यकर्तृत्ववान.
सर्वांना नमस्कार. परमपूज्य अण्णासाहेब वर्तक, परमपूज्य भाऊसाहेब वर्तक, परमपूज्य तारामे वर्तक, परमपूज्य शांताराम बापूजी जाधव या स्मृतींना मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गणेश शिंदे सर, विशेष अतिथी भगवान जाधव सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास बंधू वर्तक सर आणि सर्व वर्तक कुटुंबीय, वसई विरार महापौर आजोजी पाटील साहेब, नगरसेवक श्री प्रफुल्ल साने सर, स्वप्नील कवळी सर, संस्थेचे सेक्रेटरी श्री उत्तम पाटील सर, खजिनदार श्रीमती अरुणा पाटील मॅडम, शालेय समितीच्या अध्यक्षा प्राची बगे मॅडम, सर्व शालेय समिती सदस्य आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती राऊत मॅडम, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शाळांचे शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी स्वागत करतो. आजचा हा जो कार्यक्रम आपला आहे, हा कार्यक्रम पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांच्या जन्मदिनानिमित्त आपण आयोजित करतो. संस्था निर्माण करणारी मंडळी काळाच्या ओघात निघून जातात, परंतु हे कार्य उदात्त हेतूने संस्थाचालक यांच्या मदतीने आपण सर्वजण पुढे नेत असतो. आणि हे नेत असताना संस्थेला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत असतात आणि ह्या अडचणी फक्त आपली संस्था सोडवत असते. हे करत असताना 1978ची एक गोष्ट आहे की ज्या काळी आपले भूतपूर्व अध्यक्ष पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना शिक्षकांच्या मागण्यांसाठी त्या काळामध्ये एक संप झाला होता आणि हा संप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला होता. आणि हा संप होत असताना शिक्षक कर्मचारी सर्वांनी संप केला आणि संप करत असताना शिक्षकांच्या काही मागण्या होत्या आणि ह्या मागण्या काही रास्त होत्या, काही वेगळ्या होत्या. परंतु ही गोष्ट जेव्हा भाऊसाहेबांच्या कानावर गेली त्यावेळेला भाऊसाहेबांनी सांगितलं की हा जो संप आहे, हा संप आपल्या संस्थेविरुद्ध नाही, तर हा संप कोणाविरुद्ध आहे, तर शासनाविरुद्ध आहे. आणि म्हणून भाऊसाहेबांनी त्या शिक्षकांना समर्थन दिलं. असे आपले भाऊसाहेब की ज्यावेळी शिक्षकांच्या बाजू मांडली, शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जाणून घेत असतानाच त्यांनी शिक्षकांची बाजू घेतली. हेच त्यांचं मोठेपण आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं की आपली जी समस्या आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत, ह्या मागण्या कोणा व्यक्तीविरुद्ध नाही, कोणा संस्थेविरुद्ध नाहीत, तर त्या शासनाविरुद्ध आहेत, असे ठोरपणे सांगणारे आपले भाऊसाहेब वर्तक. आणि म्हणूनच यांच्याच मागण्यामुळेच शिक्षकांच्या काही मागण्या होत्या, ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाऊसाहेबांनीच त्या काळामध्ये शिक्षक किंवा शिक्षक सेवक संघाची स्थापना केली आणि तेव्हापासूनच आजपर्यंत शिक्षक सेवक संघ आपला संपूर्ण संस्थेमध्ये कार्य करत असते. आणि हा संघ शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येत असतो. आणि म्हणूनच भाऊसाहेबांचे हे जे वाक्य आहे की ते वाक्य आज अजूनसुद्धा आपल्याला आठवतं की हा जो संप होता, हा संप कोणाविरुद्ध नव्हता, तर तो आपल्या संस्थेविरुद्ध नव्हता, तर शासनाविरुद्ध होता. आणि म्हणूनच आज आपले कर्मचारी ह्या संपूर्ण लढ्याला पाठिंबा देत आहेत आणि आज आपल्या संस्थेला एक प्राबल्य प्राप्त झाले आहे. यापुढे मी असे सांगेन की हे कार्य करत असताना सेवक संघाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात, अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, अनेक प्रकारचे सहनशील उपक्रम राबवले जातात आणि त्यामुळेच संपूर्ण संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या योजना राबवून आपल्या संपूर्ण या संस्थेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यामुळेच आपली संस्था आज भरभराटीला येत आहे. अनेक प्रकारच्या एका रोपट्याचं आपल्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. हे शेवटी फक्त आणि फक्त आपले भाऊसाहेब यांच्यामुळेच झालेलं आहे आणि त्यांचे सर्व कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि हीच जाणीव आपण पुढे ठेवूया. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. समाजाला दिशा देणारी व्यक्तिमत्व, जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध मान्यवर श्री गणेश आत्माराम शिंदे सर यांचा मी अल्पसा परिचय करून देत आहे. सर, आपण उच्च शिक्षित असून MBA HR ही पदवी प्राप्त केली आहे. आपण राज्य शासनाच्या कृषी परिषदेचे संचालक आहात. 2016 ते 2018 कालावधीत राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेत मुख्य सल्लागार म्हणून आपण काम केले आहे. अटल महापणन विकास अभियान महाराष्ट्र राज्याचे मुख्य व्याख्याते म्हणून राज्यभर सहकार चळवळीला प्रेरणा तुम्ही दिली. 2018 साली अणुऊर्जा चर्चासत्रात दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व आपण केले आहे. इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे आयोजित भारतीय प्रशासकीय
सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून आपण सहभागी होतात. झी 24 तास या वृत्तवाहिनीवर पासवर्ड आनंदाचा हा कार्यक्रम आपण प्रदर्शित केला होता. झी टॉकीजवरील 16 आनंदाचा गजर कीर्तनाचा मध्ये मोगरा फुलला या आपल्या संत ज्ञानेश्वर चरित्रकथेला राज्यभरातून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. तसेच याच सदरामध्ये श्रीकृष्ण चरित्रकथा, छत्रपती शिवाजी महाराज चरित्रकथा, छत्रपती संभाजी महाराज चरित्रकथा यांचे तुम्ही सादरीकरण केले आहे. झी टॉकीजवर मे 2023मध्ये सादर झालेल्या श्री रामराज्य कथेला राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. झी टॉकीज वाहिनीवरील युवा कीर्तनकार म्हणून आपला गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते नुकतीच अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य म्हणून आपली नियुक्ती झाली आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. साहित्य क्षेत्रातही आपले योगदान उल्लेखनीय आहे. सुख हे ललित पुस्तक तसेच राणी ग हा काव्यसंग्रह आपण लिहिला आहे. कोरोना काळात विविध कोविड सेंटरला भेटी देऊन व व्याख्यानाद्वारे अनेक जिल्ह्यातील लोकांना तुम्ही प्रेरणा व ऊर्जा दिली. या कार्यामुळे राज्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांकडून कोविड योद्धा पुरस्काराने आपल्याला सन्मानित केले गेले. सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, गायक, संगीतकार म्हणूनही आपली वेगळी ओळख आहे. अवधूत गुप्ते यांच्या बॉईज 4 या चित्रपटात आपण लिहिलेली काय सांगू राणी मला गाव सुटना ही कविता गाण्याच्या स्वरूपात सध्या सर्वत्र गाजत आहे. तसेच या कवितेचा समावेश पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमात आला आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. उभ्या महाराष्ट्राला अभ्यासू, विचारशील आणि तडफदार वक्ते म्हणून परिचित असणारे श्री गणेशजी शिंदे सर आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे. चोहोदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे. आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे. आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे. सुगंधित अशा व्यक्तिमत्वाचा फुलांमधून सत्कार आहे. फुलांमधून सत्कार आहे. असे व्यासंगी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री गणेश शिंदे सर यांचे स्वागत AVA शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त सन्माननीय श्री विकासबंधू वर्तक सर यांनी शाल, श्रीफळ व फुलांनी बहरलेले रोपटे देऊन करावे असे मी त्यांना विनंती करते. नमस्कार. ज्ञानाची ज्योत प्रज्वलित ठेवत विद्यार्थ्यांना दिशा देणारे, शिक्षणातून समाज घडणीचा ध्यास सदैव जपणारे, कर्तृत्व, अनुभव आणि मार्गदर्शनाचा अमूल्य ठेवा असलेले आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी यांचा मी अल्पसा परिचय करून देत आहे. आदरणीय श्री भगवान बुधाजी जाधव सर, राहणार साने, वासिन, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. सर शिक्षण, साहित्य आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. विद्या विकास मंडळ वासिन संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिन येथे आपण जून 1980 ते मे 2011 या कालावधीत सहशिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर अत्यंत निष्ठेने सेवा बजावली असून मे 2011 मध्ये आपण सेवानिवृत्त झालात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी व सर्वांगीण उन्नतीसाठी
आपण समर्पित भावनेने विविध उपक्रम, नियोजन व अध्यापन कार्य प्रभावीपणे राबवले. आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आपणास शहापूर तालुका व ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय उनापुरा गावठी या आपल्या स्वलिखित काव्य संग्रहाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार मिळाला असून विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्यिक संस्थांकडून राज्य व जिल्हास्तरीय अनेक पुरस्कारांनी आपणास सन्मानित करण्यात आले आहे. आपण डी. सुमनराज, शिक्षक संचलित एज्युकेशन संस्थेचे संस्थापक सदस्य व कार्याध्यक्ष असून या संस्थेअंतर्गत भिवंडी तालुक्यातील द. के. सूर्यराव विद्यालय तळवली, शहापूर तालुक्यातील जी. कंठे गुरुकुल विद्यालय वासिन व न्यू इंग्लिश स्कूल खातिवली ही ग्रामीण भागातील नामांकित अनुदानित विद्यालये कार्यरत आहेत. सध्या आपण बालशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून दैनिक सकाळ, दैनिक महानगरी टाइम्स, दैनिक जीवनदीप वार्ता या वर्तमानपत्रातून लेखन करीत आहात. तसेच विविध सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक संस्थांमध्ये आपला सहभाग सक्रिय आहे. आजही आपण समाज प्रबोधन व आत्मानंदासाठी विविध व्यासपीठांवरून व्याख्याने, प्रवचने व काव्य सादरीकरण ही निरपेक्ष सेवा अखंडितपणे सुरू. अशा बहुआयामी, अनुभवी, प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आज आपल्या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून लाभलेले सानिध्य हे आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
नमस्कार. आजच्या कृतज्ञ दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर मान्य श्री गणेश शिंदे सर, आपल्या व्यस्त कार्यक्रमातून उपस्थित राहिले याबद्दल आपले मनपूर्वक आभार. विशेष अतिथी मान्य श्री भगवान जाधव सर, तसेच महापौर मान्य श्री अजीव पाटील सर, आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मान्य श्री विकास वर्तक सर, नगरसेवक मान्य श्री प्रफुल्ल साने सर, तसेच मान्य श्री स्वप्नील कवळी सर, आपणा सर्वांचे खूप खूप आभार. तसेच आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे कार्यवाह मान्य श्री उत्तम पाटील सर, खजिनदार मान्य श्रीमती अरुणाताई पाटील मॅडम, आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे शालेय समिती अध्यक्षा माननीय श्रीमती प्राची बगे वर्तक मॅडम, आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे मान्य श्री दामोदर पाटील सर, तसेच सभासद मान्य श्री केशव कवळी सर, मान्य श्री भालचंद्र कवळी सर, मान्य श्री हटकर सर, मान्य श्री प्रशांत जाधव सर, पतसंस्थेचे अध्यक्ष मान्य श्री मनोज भोईर सर, आपण सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आजचे सत्कारमूर्ती व गुणवंत सेवकांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. उपस्थित पत्रकार, सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेसुद्धा खूप खूप मनपूर्वक आभार. डॉक्टर एन पी शाह इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य श्रीमती प्रीती राऊत मॅडम, पर्यवेक्षिका मान्य श्रीमती मनीषा दहिवलकर मॅडम, मान्य श्रीमती शिल्पा शिकवेरा मॅडम आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलांचे सहकार्य लाभले त्याबद्दल मनपूर्वक आभार. KG हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनघा चुरी मॅडम, तसंच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपणा सर्वांचे आभार. आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपणा सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या संस्थेतील सर्व कला शिक्षकांनी खूप छान असे फलकलेखन केले, कार्यक्रम पत्रिका, विविध प्रकारची सजावट, तसेच अविस्मरणीय अशा रांगोळ्या काढल्या त्याबद्दल मनपूर्वक आभार. तसेच संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी करणारे श्री रुपेश ठाकूर सर, NP शाह शाळेतील लेझिम पथक, NCG पथक, मार्गदर्शन करणारे शिक्षक सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करणारे श्री अविनाश पाटील सर, मंडप डेकोरेटर श्री मनीष परेरा सर, साऊंड सिस्टम काम करणारे कृपेश कोळी सर, तसेच संपूर्ण कार्यक्रमाची फोटोग्राफी करणारे श्री राजेंद्र भोणे, आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच सर्व ज्ञात अंधनाचे मनपूर्वक आभार मानतो व कार्यक्रमाचे सांगता पसायदानाने होईल. धन्यवाद.